मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत। सॅव्ही या ग्लॅमरस मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकल्या। अणुशक्तीच्या कराराच्या संदर्भात जगातल्या अनेक देशांनी आम्हाला पाठिंबा दिला। आनंद मला काळजी शिवसेनेची वाटायला लागली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात पवारांनी शिवसेनेला डिवचलं। म्हणाले, राज्यात अणुभट्ट्या येऊ घातल्यात, शिवसेना मात्र शांत कशी। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या महिलांच्या मुद्द्यावर पवारांनी बाळगलं मौन। संपूर्ण भाषणात वंदना चव्हाण यांचा मुद्दा टाळला। मध्ये दिलासा दिला, एक महिना कुठे आम्ही शांत बसलो। लगेच आम्हाला असा धक्का बसला की घर खाली करा। आम्ही जाणार कुठे सांगा ना? 10,000 कमवणारे 15,000 भाडं देणार कुठून? दिघ्याचे रहिवासी सापडले कोंडीत। प्रतिज्ञापत्र नाही दिलं तर लगेच घर सोडावी लागणार आणि दिलं तर सरकारची योजना लागू होणार नाही। भाजपमधल्या बड्या नेत्यांची भेट घेण्यासाठी एकनाथ खडसे दिल्लीत। अडवाणी, राजनाथ सिंह आणि गडकरींना भेटले खडसे। सर्व नेत्यांना दिले निर्दोष असल्याचे पुरावे। प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात येणार असल्याच्या चर्चेला ऊत। 2019ची लोकसभा निवडणूक लढवण्याच्या शक्यता, काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांची माहिती। मान्सून कर्नाटकपर्यंत धडकला, पण पावसाची प्रतीक्षा मात्र कायम। आणि उडता पंजाबबाबत मुंबई हायकोर्ट सोमवारी देणार निर्णय। सुनावणी दरम्यान कोर्टानं सेन्सॉर बोर्डावर ओढले ताशेरे।